आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा संघाकडून शनिवारी 5 आणि रविवारी 6 ऑक्टोबर रोजी 20 वर्षांखालील युवा फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। ही स्पर्धा कळंब येथील कमलाजा देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावरती पार पडली आहे। या स्पर्धेसाठी राज्यभरामधील नामांकित पैलवान हजर होते। आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष नितीन भालेराव, जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ सचिव विलास कदम, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कहडणे, तसेच शिवसेना शाखा उपप्रमुख प्रमोद पिंगळे, तसेच अमित भालेराव, अमर कानडे, गणेश कानडे, चंद्रकांत भालेराव आदींनी 2 दिवस पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेचं नियोजन पाहिले। या स्पर्धा कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ भोर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ता गांजाळे, तसेच प्राध्यापक राजाराम बाणखेले, मंचर शहराध्यक्ष विकास जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका महिला अध्यक्ष पूजा वळसे पाटील, सदानंद शेवाळे आणि तालुक्यामधील महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकारी यांनी भेट देऊन पहिलवानांना शुभेच्छा दिल्या आहेत। आज आंबेगाव तालुक्यामध्ये आणि उद्या 5 आणि 6 तारखेला महाराष्ट्र युवा केसरी कुस्ती स्पर्धा मॅटवरती आयोजित केलेल्या आहेत आणि हा माल आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेला मिळाला। तिचे अध्यक्ष सन्माननीय नितीन शेठ भालेराव आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत यांना मी मनापासून धन्यवाद देईन। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून या स्पर्धा या आपल्या कळंब गावामध्ये आणल्या। या स्पर्धा इथं होत असताना गावातील सर्व ग्रामस्थ असतील, त्याच्यामध्ये उद्योजक जयसिंगराव भालेराव असतील, राजू शेठ असतील आणि बाकी सर्व सहकारी, कारण एवढा मोठा कार्यक्रम होत असताना याला आर्थिक सहकार्य करणारे देखील अनेक सहकार्यांची गरज असते। त्यामध्ये शिवसेना नेते सुरेशभाऊ भोर यांनी देखील या चांगल्या स्पर्धा होत असताना मदत केलेली आहे त्यांना आणि ज्यांनी या कामाकरता, कारण आपण पाहत आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यामधून अनेक नामवंत कुस्ती खेळणारे खेळाडू म्हणजे कुस्तीगीर हे आलेले आहेत। त्यांची राहण्याची, जेवणा खावण्याची सगळी व्यवस्था आयोजकांना करावं लागते। हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारा खर्च या सर्व मंडळींना केला आणि यामधून या तालुक्यातील जे नवीन पैलवान होऊ पाहत आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारच्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतो आहे। भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये देखील असे चांगल्या प्रकारचे कुस्तीपटू निर्माण होण्याकरता आम्ही सतत या सर्वांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहत आहोत। 2 दिवस सर्वांनी या स्पर्धेचा आनंद लुटावा अशी देखील मी सर्वांना विनंती करतो। महाराष्ट्रामधील प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र युवा केसरी कुस्ती स्पर्धा आज कळंब या ठिकाणी संपन्न होत आहे, आज आणि उद्या। मी विशेष धन्यवाद देईल आमचे सहकारी मित्र नितीन शेठ भालेराव आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, कारण महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र युवा केसरी या स्पर्धा आयोजन मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं समजलं जातं आणि आज आंबेगाव तालुक्याला तो मान पहिल्यांदाच मिळालेला आहे। नितीन शेठला विशेष धन्यवाद देईल की त्यांनी स्वतः आपल्या घरातील 2 मुले पैलवान बनवल्या। अंजली आणि श्रावणी यांनी एक कुस्तीमध्ये आपलं चांगलं नावलौकिक मिळवलं। नितीन शेठ हे स्वतः कुस्तीगीर आहेत, कबड्डी प्लेयर आहेत आणि आंबेगाव तालुक्यामध्ये कुस्ती वाढावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत। निकम साहेबांनी आता उल्लेख केला की या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून पैलवान या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळलेली मुलं, इंटरनॅशनल मेडल्स मिळालेली मुलं, त्यापेक्षाही त्यांना महाराष्ट्र केसरी आणि युवा महाराष्ट्र केसरी हा सन्मान मिळणं त्यांच्या दृष्टीनं अतिशय भाग्याचं ही पर्वणी समजली जाते। मी स्वतः कुस्तीगीर आहे, कॉलेजला असताना 55 किलो गटामध्ये मी नॅशनल खेळलो, त्यामुळं सगळ्या कुस्तीगीर काम करत असताना किंवा अलीकडच्या काळामध्ये एका कुस्तीगीराला, एका पैलवानाला कमीत कमी महिन्याला 50,000 रुपयाचा खर्च त्या ठिकाणी येत असतो आणि हे सगळं करत असताना अलीकडचा काळ हा जास्त लोकांना
आवड निर्माण झाली. परंतु आंबेगाव तालुका हा असा तालुका आहे आणि विशेषतः मी अवसरी गावचा आवर्जून उल्लेख करेल की अवसरीमध्ये या देशातील सगळे नामांकित आणि मान्यवर पैलवान खेळून गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये खली असेल, करतार सिंग असेल, युवराज पाटील असतील किंवा सगळे महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, अलीकडच्या काळात सुद्धा पैलवान शिवराज राक्षे असेल, महेंद्र गायकवाड असतील, साईनाथ रानवडे असतील, सचिन इल्बर असतील, हे सगळे मोठमोठे पैलवान मागेच मुलींमध्ये जी महाराष्ट्र केसरी झाली ती भाग्यश्री गट देखील अवसरीच्या आखाड्यामध्ये खेळून गेले. हे सांगण्याचा उद्देश असा की आंबेगाव तालुक्यामध्ये या भागातील मुली यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, कुस्तीची आवड निर्माण व्हावी. आणि हा कुस्तीचा पूर्वीचा तालुका हा अतिशय अग्रेसर आणि नावाजलेला तालुका आहे. त्याचं पुन्हा नावलौकिक निर्माण होण्यासाठी नितीन शेठ भालेराव असतील, रोहन कानडे किंवा त्यांची सगळी जी टीम आहे यांनी प्रयत्न करून या ठिकाणी भव्य शामियाना या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि हा सगळ्या कुस्तीगिरांसाठी आता ऑनलाईन जवळपास 150 देशांमध्ये ही कुस्ती स्पर्धा बघितली जाते. हा सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय भाग्याचा क्षण आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आंबेगाव तालुक्यामध्ये कुस्ती वाढण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही देखील सातत्यानं प्रयत्न करत राहू अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला खात्री व्यक्त करतो. आणि नितीन शेठ भालेराव आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक यशस्वी आयोजन केलं आणि आंबेगाव तालुक्यासाठी एक चांगली स्पर्धा पाहण्याचं नेत्रदीपक अशा प्रकारचं काम त्यांनी करून दिलं म्हणून त्यांना विशेष धन्यवाद देतो. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव.